तर राम मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत। चोरीच्या पैशांचा वापर हा पक्ष फोडण्यासाठी केलाय। हे भाजपचं ऑपरेशन राम मंदिर आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय हे दुर्दैव आहे। म्हणजे असं जर का मी म्हटलं की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते। ऑपरेशन हे ऑपरेशन ते। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील, बातम्या छापून येत असतील नसतील, पण चोरी तर होते। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। उद्धव ठाकरेने हा जो काही आरोप केलेला आहे तो अत्यंत बालिशपणाचा आहे। एखादं स्वप्न माणसाने पाहावं आणि त्या स्वप्नामध्ये येऊन त्याला काहीतरी सांगावं, अशातला हा प्रकार आहे। राजकारण करण्यासाठी राम मंदिरचा पैसा वापरला जातो, हे बोलणंच कितीतरी लोकांना पसंत तरी पडेल। परंतु आता झालंय कसं की हे यांची झालेली बुद्धी भ्रमिष्ट, आणि यामध्ये हे असे वाक्य वापरतायत। अहो, राम मंदिराचा पैसा ज्यांनी चोरला असेल किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये अपहार केला असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे आमचं मत आहे। आणि त्याच्यासाठी 8 लोक अटक झालेली आहेत। हे जे कोणी असतील ते समोर आले पाहिजेत।